आनंदी, आठवलं का काही? विरजा डबडबल्या डोळ्यांनी आनंदीकडे बघत. काकू, माझी मजबुरी होती हो. आनंदी रागाने. कसली? धंदा करण्याची की चांगल्या घरातील श्रीमंत मुलं बघून फसवण्याची? विरजा रडत दोन्ही हातांनी आपला चेहरा लपवते. तशी आनंदी अगदी हळुवारपणे, अगदी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवते. गालावरून ते अश्रू पुसते. आनंदी अगदी मृदू आवाजात. ही तर फक्त सुरुवात आहे विरजा. अजून तर तुला खूप रडायचं आजच्या रात्री. जपून ठेव हे अश्रू. आज रात्री खूप कामी येणार आहेत तुझ्या. आनंदी तिथे असलेल्या मुलींना इशारा करते. घेऊन जा मॅडमना. जरा तयार करा आजच्या रात्रीसाठी. आणि हो, जरा जास्तच चांगलं तयार करा. ह्यावेळी पैसे मागच्या वेळीपेक्षा जास्त मिळाले पाहिजेत. विरजा मोठमोठ्याने आक्रोश करत त्या स्टाफच्या तावडीतून आपली सुटका करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. विरजा रडत, भीक मागत. काकू, प्लीज जाऊ द्या मला. प्लीज जाऊ द्या. मी पाया पडते तुमच्या, पण प्लीज मला जाऊ द्या. आनंदी विरजाच्या चेहऱ्यावर आलेले ते केस अगदी हळुवारपणे दूर सारीत. जाशील ना डार्लिंग, पण उद्या सकाळी. आज रात्रभर तुला सगळा माज उतरल्यानंतर. विरजा हादरते. नाही. ते स्टाफ विरजाला ओढत ओढत घेऊन जातात आणि अर्ध्या तासात तिला तयार करून आणतात. परत तशाच पारदर्शक, उत्तान, चमचमीत तोकड्या, बाजारू कपडे आणि बटबटीत भडक मेकअपमध्ये. इतिहासाची पुनरावृत्ती होत होती. रडून रडून विरजाच्या डोळ्यातील काजळ तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरतं. आनंदी आपल्या हाताने तिची हनवटी वरती करते आणि आपल्या उजव्या हाताने तिच्या ओठांवरची अतिशय नीटपणे लावलेली ती लिपस्टिक विस्कटून टाकते. आनंदी खुश होत. आता ठीक आहे. तुझ्या आयुष्यात काहीच नीट बरं वाटत नाही विरजा. सगळं विस्कळीतच चांगलं वाटतं. आनंदीच्या इशाऱ्यावर तो स्टाफ विरजाला ओढत ओढत घेऊन जातो आणि एका सिक्रेट हॉलमध्ये सोडून देतो. विरजा जशी त्या हॉलमध्ये येते तसा स्पॉटलाईट तिच्यावर पडतो. त्या स्पॉटलाईटने तिचे डोळेच दिपून जातात. तिला दिसेनासे होते, पण थोड्या वेळाने तिचे डोळे त्या उजेडाला सरसावतात. भेदरलेली ती घाबरून समोर बघते. पुरुष पुरुष पुरुष. सगळे पुरुषच होते तिथे. समाजातील अतिशय आदरणीय, माननीय, श्रीमंत, पॉवरफुल, अब्रूदार लोक होती तिच्यासमोर. वखवकलेल्या लांडग्याच्या रूपात आपली खरी अश्वापती वृत्ती दाखवीत. त्या सगळ्या मान्यवरांना अशा मुली म्हणजे काही नवीन गोष्ट नव्हती. पण आजची गोष्ट जरा वेगळीच होती. नेहमीच्या निर्लज्ज, पैशाला हपापलेल्या मुलींच्या जागी ही घाबरट, थोडीशी घरगुती, लाजळू, रडणारी मुलगी त्यांना वेगळीच वाटली. हे काहीतरी वेगळंच प्रकरण त्यांना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांचा विरजामधला इंटरेस्ट अजूनच वाढला. विरजाने नकळत त्यांचं नको असलेलं लक्ष आणि इंटरेस्ट आपल्याकडे ओढवून घेतला होता. आणि मग सुरू झाला लिलाव तिच्या अब्रूचा. 1 लाखापासून लागलेली बोली 20 लाखांपर्यंत पोहोचली. विरजा घाबरून इथे तिथे पळू लागली, पण हॉलचे सगळे दरवाजे बंदच होते. तिच्या इथे तिथे पळण्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या श्रीमंत धेंडांना अजूनच चेव चढला. लाखांची बोली आता करोडोपर्यंत पोहोचली होती. आज आपली ही दुर्दशा बघून विरजाला हॉस्पिटलमधल्या त्या आयाबाईचे शब्द आठवले. जो इस बाजार में एक बार बिकता है ना बुलबुल, वह बार बार बिकता है. और चीज अगर तेरी जैसी हो तो दाम भी बड़े अच्छे मिलते हैं. हा हा हा. गरीबाला अब्रू नसते, त्याला फक्त गरज असते. फक्त गरज. आणि तुझी हीच गरज तुला स्वतःला विकायला भाग पाडणार. विरजा जोशी विकशील. विरजा जोशी विकशील. तू विकशील. परत परत विकशील या बाजारात स्वतःला. परत परत विकशील स्वतःला. रडून रडून विरजा थकून गेली होती. आता तिच्यात विरोध करण्याचं पण त्राण उरलं नव्हतं. ती तशीच खाली बसून आपल्या अब्रूचा लिलाव ऐकत होती. 2 करोड, 1, 2 करोड 2. लिलावाची किंमत वाढतच चालली होती. आनंदी हे सगळं त्या 1 साइडेड सी थ्रू काचेतून बघत होती. रागाने तिच्या मानेच्या शिरा तटातटा फुगत होत्या. आनंदी रागाने. साली, माझ्या घराचा कोटा बनवायला चालली होती. ब्लडी. तुला तर आता मी अशीच विकीन दररोज रात्री, ते पण आयुष्यभर. खरं तर देवाच्या हॉटेलमध्ये अशी मुलींची खरेदी विक्री किंवा लिलाव असा काही प्रकार व्हायचा नाही. जो पण व्यवहार व्हायचा तो दोन्ही साईडच्या मर्जीने. पण आजची ही अरेंजमेंट आनंदीने खास विरजाला धडा शिकवण्यासाठी केली होती. गेस्टना पण हा काहीतरी मुद्दाम केलेला ड्रामा वाटत होता. मुद्दाम त्यांचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी म्हणून ते पण एन्जॉय करत होते.
इथे विरजावर लावलेल्या बोली वाढतच होत्या. आनंदीने इशारा करताच तिच्या माणसाने 10 करोडची बोली लावली आणि विरजाला विकत घेतलं. विरजाला त्या सगळ्या लोकांमधून आनंदीच्या माणसांनी उचललं आणि आनंदीच्या सांगण्यावरून नेऊन ठेवलं देवाईच्या रंगमहालात. तीच रूम, तीच विरजा आणि त्याच काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती. इथे देवाई नुसता उरफाटेस्तोवर धावत होता. पायात आता गोळे येऊ लागले होते, पण तो थांबत नव्हता, पळतच होता. आणि त्याच्या पाठीमागे त्याची सगळी टीम. जीवानिशी पळत होते ते सगळे. रस्त्यावरच्या लोकांना हा काय प्रकार चालला हे कळेनासे झाले होते. त्या अभूतपूर्व ट्रॅफिकचा तो 2-3 मैलाचा प्रवास पळतच पार केल्यानंतर देवाईची टीम परत भाड्याने गाडी शोधायला लागली. आपल्या टीमची वाट न बघता देवाईने पटकन एक रिक्षा पकडली आणि हॉटेल होरायझनकडे निघाला. तशा बाकीच्यांनी पण पटापट गाड्या पकडल्या. कोणी ॲटोत शिरलं, कोणी टेम्पोत घुसलं, तर कोणी ट्रकवर चढलं. सगळ्यांचं लक्ष एकच होतं, हॉटेल होरायझन. इकडे सितारा सिंग सगळा फौजफाटा घेऊन हॉटेल होरायझनवर पोहोचला, पण तिथे त्याला प्रवेश नाकारला. रागाने सितारा सिंगने जबरदस्तीने हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तशा समोरून बंदुका सरसावण्यात आल्या. दुसरं कोणी असतं तर एवढ्यापर्यंत सितारा सिंगने रक्ताची होळी खेळून टाकली असती, पण ती पण आपलीच माणसं होती, देवाईच्या सिक्युरिटी टीममधली. आपल्याच माणसांविरुद्ध बंदूक कशी चालवणार? ज्यांच्या बरोबरीने लढलो त्यांचेच मोडदे कसे पाडणार? मोठं धर्मसंकट उभं राहिलं होतं आज. ठाकूर विरुद्ध आज ठाकूरच उभे होते. धर्मसंकटात असलेल्या सितारा सिंगने देवाईला पटकन फोन लावला आणि सगळा प्रकार सांगितला. तसा देवाई संतापला. त्या रिक्षातच तो आपली बंदूक लोड करू लागला. ते बघून रिक्षावाला थरथर कापू लागला आणि अजून जोरात रिक्षा पळवू लागला. इथे होरायझन हॉटेलच्या बाहेर सगळा फौजफाटा बघून करणला कल्पना आली की काहीतरी भयंकर घडणार आहे किंवा ऑलरेडी घडलेलं आहे. तो स्वतःला 1000 वेळा शिव्या देऊ लागला की का त्याने विरजाला अडवलं नाही, का अडवलं नाही. दुःखाने रागाने तो स्वतःलाच थडथड मारू लागला. देवाईची रिक्षा होरायझन हॉटेलच्या समोर थांबली. स्वतः प्रत्यक्ष देवाई अवतरला हे बघून मात्र विरोध करणाऱ्या टीमचे धाबे दणाणले. देवाईला बघताच सितारा सिंग पुढे आला, पण देवाई त्याला न बघताच पुढे झाला आणि गेट बंद करून उभे असलेला पहिल्या व्यक्तीला उडवलं. तो जना होता, देवाईच्या सिक्युरिटी टीममधलाच, पण आता आनंदीच्या जवळचा. आनंदी आणि तो एकाच फॅमिलीला बिलॉंग करत असल्यामुळे देवाईने आजपर्यंत ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं, पण आजच्या प्रकाराने त्याच्या डोळ्यात जणू रक्त संचारलं होतं. जेव्हा गोष्ट त्याच्या जानची असते तेव्हा चुकीला माफी नाही, कदापि नाही. हिंमतच कशी झाली तुमची मला अडवण्याची, माझ्या विरुद्ध उभी राहण्याची? त्याने त्या गेटला जोरात लाथ मारली आणि जनाच्या प्रेतावरून दणदण पावलं टाकत मृत्यूने होरायझन हॉटेलमध्ये प्रवेश केला. जो आडवा येईल त्याला उडवत चालला होता तो. त्याच्या रौद्ररूपाला घाबरून लोक सैरावैरा पळू लागली होती. जिथे मिळेल तिथे लपू लागली. थरथर कापत होती ती सगळी. तांडव तांडव, नुसतं रक्ताचं तांडव माजलं होतं होरायझन हॉटेलमध्ये. आय एम क्रिएटर, आय एम पुनिशर, आय एम देवाई कार्तिक ठाकूर. हाऊ डेअर यू टू डेफी मी. देवाईच्या पाठोपाठ देवाईची सगळी टीम हॉटेलमध्ये घुसली आणि बंडखोरांना ताब्यात घेऊ लागली. देवाईला असं मृत्यूचं तांडव खेळताना बघून समोरच्यांचे धाबे दणाणले होते. संतापाने नुसता लालबुंद झालेला तो, डोळ्यात रक्त साकाळलेला तो, सहस्र सूर्याची तप्त आग आपल्या डोक्यात घेतलेला तो आज प्रत्यक्ष मृत्यूपेक्षाही भयंकर दिसत होता. थरथर कापत होती त्याला बघून सर्वच जण. पळा पळा, स्वतः मृत्यू आलाय भेटीला, पळा पळा धावा. त्याला घाबरून लोक वेड्यासारखी पळू लागली. त्याच्या रस्त्यापासून भराभर दूर होऊ लागली. जिथे मिळेल तिथे लपू लागली. मॅनेजर समोर येताच देवाईने त्याच्या पायावर गोळी झाडली आणि नंतर भुवईवर करून बघितलं. मॅनेजर रडत, आपल्या जीवाची भीक मागत रंगमहाल. तसा देवाईच्या पायाखालची जमीन हादरली. तो वेड्यासारखा टॉप फ्लोअरला असलेल्या आपल्या रंगमहालाकडे धावला. स्थळ टॉप फ्लोअर, देवाईचा रंगमहाल. नशिबाने आज विरजाला परत त्याच रूममध्ये पोहोचवून दिलं होतं जिथे तिच्या दुर्दैवाचे दशावताराला सुरुवात झाली होती. त्या रात्रीसारखीच तोकड्या कपड्यांतील बाजारुती आज परत उपस्थित होती त्या रूममध्ये.
आनंदीने अंगावर ओतलेल्या पैशांच्या राशीच्या मधोमध परत एकदा आपली अब्रू विकायला सौदा तर झाला होता, आता फक्त बेअब्रू होणं बाकी होतं. आनंदी संतापाने, ठाकूरच्या पलंगावर तुझ्यासारख्या अशा अनेक वारांगणा येऊन गेल्यात आजपर्यंत आणि ठाकूरनी त्यांना असं खाऊन जमिनीवर थुंकून दिलं आहे, पण आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती ठाकूरांच्या घराचा उंबरठा ओलांडण्याची. तुझी कशी झाली? तुझ्यासारख्या कॉलगरला मी आमच्या घराची कुलवधू स्वीकारू असं वाटलंच कसं तुला? तुझी किंमत चुकती झाली आहे. आता ठाकूर खानदानाच्या वारसाला म्हणजेच तुझ्या कधी न होणाऱ्या नवऱ्याला खुश करायचं आणि पहाट होण्याच्या आधी निघून जायचं. देवाईचं नाव ऐकताच विरजा आश्चर्याने आनंदीकडे बघू लागली. तशी आनंदी जोरजोरात हसू लागते आणि बोलते, अगं माझी भोळी विरजा, तुला खरंच माहीत नाही? अशी आश्चर्याने काय बघतेस? मी तर ऐकलं आहे वैश्या आपल्या पहिल्या गिराईकाला कधीच विसरत नाही. मग तू कशी विसरलीस आपल्या पहिल्या कस्टमरला? इथेच तर सजली होती ना तुझी पहिली रात्र, इथेच तर विकलं होतं ना तू स्वतःला, इथेच तर मोजली होती ना देवाईने तुझ्या अब्रूची किंमत. असं बोलून आनंदी विरजाच्या पर्समधल्या त्या देवाईच्या सोन्याच्या कपलिंग्स आणि पैसे विरजाच्या तोंडावर फेकून मारते. ते सोन्याचे कपलिंग्स ज्याच्यावर DKT लिहिलेलं होतं, ज्याचा अर्थ तिला याआधी कधीच कळला नव्हता, तो आज कळत होता. देवाई कार्तिक ठाकूर, तिचा फर्स्ट कस्टमर. का देव का? ती धाय मोकलून रडायला लागली. तिला असं तुटताना बघून आनंदीला खूप बरं वाटत होतं. माझ्या परिवाराच्या वाटेला जो पण जाईल त्याला मी अशीच पायाखाली चिरडून टाकेल. दुःखाने वेडी झालेल्या विरजाकडे एक तुच्छतेची नजर टाकून समाधानाने ती त्या रूममधून निघून गेली. विरजा, माझी अभागी विरजा. का हा दुर्दैवाचा फेरा तिच्याच बाबतीत? जरा वेळाने तो दरवाजा धाडकन उघडला गेला. दरवाजात उभा होता तो देवाई कार्तिक ठाकूर, तिचा पहिला कस्टमर. तिला त्या बाजारू कपड्यात त्या रूममध्ये त्या पैशांच्या राशीत असं मान खाली घालून बसलेलं बघून त्याच्या काळजाचे सहस्र तुकडे झाले. उद्ध्वस्त झाला तो, तुटत होता क्षणाक्षणाला तिला त्या अवस्थेत बघून. पराभूतपणे एक एक पाऊल हळूहळू टाकत आतमध्ये येत होता. तिने हळूच मान वर केली. विस्कटलेला चेहरा, फाटलेले कपडे, परत तीच रात्र, परत तेच प्रारब्ध, परत तीच त्याच्यापासून दूर विरजा होती. त्याने तिच्या डोळ्यात बघितले. त्याला तिच्या डोळ्यात आपल्या प्रेमाची जिवंत चिता जळताना दिसत होती. ती अब्रू गेली तरी जगत होती, पण आता तर काहीच उरलं नव्हतं तिच्याकडे. ना स्वप्न, ना तिचं प्रेम, ना तिचा देव. सगळंच तर गमावून बसली होती ती आज कायमचं. कम्प्लिटली डिस्ट्रॉईड फॉर एव्हर. भरलेल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे बघितले. तो रडत तिच्याकडेच येत होता. आज सगळंच तर उद्ध्वस्त झालं होतं त्यांच्या प्रेमाच्या दुनियेतलं. तो पुढे होऊन तिला हात लावणार तेवढ्यात ती बोलते, किती देणार साहेब? मागच्या वेळी इतकेच की त्याच्यापेक्षा जास्त? तसा देवायचा श्वासच कोंडून जातो. संपलं, सगळं संपलं. हतबलती, कण न कण तुटलेली ती त्याच्यापुढे आपली मूठ करते आणि हळूहळू उघडते. त्यात होती त्या वर्षभरापूर्वीच्या रात्रीची तिची किंमत. त्या रात्री हरवलेले त्याचे सोन्याचे कपलिंग्स आणि त्याने तिच्याकडे फेकलेल्या चुरगळलेल्या त्या काही नोटा. ती किंमत देवाई ठाकूरच्या हातात ठेवून विरजा त्या रूममधून अगदी निर्जीवपणे बाहेर पडली. तो हातात असलेल्या त्या कपलिंग्सकडे आणि त्या नोटांकडे बघतच राहिला. त्याच्या दुःखाला पारावर राहिला नव्हता. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.